मी तुमचं इथेच भविष्य सांगतो. अरे मला सोडा रे, असं म्हणत स्वतःचं भविष्य बर्बाद करणारा अशोक खरात आता पोलीस कोठडीत पोलिसांना चांगल्या प्रकारे त्याच्याबरोबर वर्तन करावे म्हणून भविष्यवाणी सांगत आहे. मात्र नाशिक पोलिसांना त्याला कायद्याचा असा बालेकिल्ला दाखवला आहे की त्याची बोबडी देखील वळू लागली आहे. एवढं सारं होऊन सुद्धा त्याला वाटतंय की यातून तो सही सलामत सुटेल. पण कालच एक सामाजिक कार्यकर्ते आहेत तृप्तीताईंनी तर असं सांगितलं त्यांची भविष्यवाणी की येत्या काही दिवसातच अशोक खरात यांचं एन्काउंटर देखील होईल. अशा प्रकारे त्यांनी प्रतिक्रिया देऊन टाकली आहे, कारण त्यांना त्यामध्ये बरंच काही तथ्य जाणवलेलं आहे. कारण या बाबाकडे येणारे त्यांचे भक्त होते ते एका पक्षाचे नव्हते तर सर्व पक्षाचे नेते होते, कार्यकर्ते जे चक्रा मारत होते. त्यामुळे या बाबाकडे अनेक जणांच्या कुंडल्या अडकलेल्या आहेत. हे तपासात देखील उघड होईल. पण ज्या ऑफिस बॉयने हे प्रकरण उघड पडलं त्याचा फोटो सध्या समाजासमोर आलेला आहे. आता या प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे. कालच पुन्हा एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपालीताई पाटील ठोंबरे यांनी या बाबाचा अशा प्रकारे एक व्हिडिओ शेअर केला आहे की त्यामध्ये अशोक हा एका तरुणीच्या तिच्या आईसमोरच अंगावरील कपडे काढायला सांगत आहे. तसेच त्यांच्यासमोर तिच्या पोटावर पाठीवर काहीतरी फिरवत असल्याचं त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तो व्हिडिओ आपण काही दाखवू शकत नाही, परंतु ज्या पद्धतीनं अशोक खरात याची कुंडलीत सध्या फिरायला सुरू झाली आहे त्यामुळे भविष्यात त्याच्याविषयी काय समोर येईल हे सांगणं देखील कठीण आहे. आता सध्या 2 दिवस त्याचे अजून कोठडी शिल्लक राहिलेले आहे. त्यामध्ये अनेक खुलासे देखील होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये अजून कुणाचे नाव समोर येईल हे देखील आपल्याला कळणार आहे. बरं, हे झालं अशोक बाबाचं. पण ज्या महिला या बाबाबरोबर कर्मकांड करत होत्या, त्यांच्यावर अत्याचार झाले होते, त्या महिला समोर काय येत नाहीत असाही प्रश्न समाज माध्यमामध्ये येत आहे. परंतु यामध्ये खरोखरच गौड बंगाल आहे. कारण खरात हा त्यांना एक अशा प्रकारे वश करत होता, त्यांच्याबरोबर काम करत होता. एवढंच नाही तर त्यांची शूटिंग काढून देखील तो सर्व काही करत होता, जेणेकरून दुसऱ्या वेळेस ती महिला त्याच्याकडे आल्यानंतर तोच व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल करायचा. आता हे सर्व महिला कुटुंबाच्या इज्जतीमुळे त्यांनी आपलं तोंड उघडलेलं नाही, मात्र त्या देखील आता पडद्याच्या मागून अशोक खरात याचा कारनामा उघडा केल्याशिवाय राहणार नाहीत. आता या प्रकरणात तांत्रिक पुरावे आहेत, मालमत्तेचा तपशील आहे, आर्थिक व्यवहार देखील आहेत, इतर महत्त्वाच्या माहिती देखील यामध्ये गोळा करण्याचं काम सध्या वेगाने सुरू आहे. कॅप्टन खरात ऑपरेशन राबविताना पोलिसांनी कमालाची गुप्तता बाळगली होती. ही संपूर्ण कारवाई इतकी गोपनीय होती की या कारवाई दरम्यान सहभागी असलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांना आपण नेमकं कोणाला पकडण्यासाठी जात आहोत याची थोडीसुद्धा पुसटची कल्पना नव्हती. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगून पोलिसांनी एक 5 पथकं तयार करण्यात आली होती. हातात लाट्या आणि हेल्मेट परिधान करून मोहिमेत सहभागी झालेले होते पोलीस कर्मचारी. आणि शेवटपर्यंत याची माहिती देखील नव्हती. ज्या ठिकाणी ही कारवाई करायची होती त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर चोर शिरल्याचा बनाव करत पोलिसांनी सापळा रचला होता आणि अचानक अशोक खरात उर्फ कॅप्टन याला ताब्यात घेतलं. या घटनेमुळे संपूर्ण नाशिकात संतापाची लाट पसरली आहे. एवढंच नाही तर अशोक खरात याचं जे गाव आहे मिरगाव, येथे देखील ग्रामस्थांनी त्याला गावबंदी केली आहे आणि कठोरात कठोर शिक्षा त्याला करण्यात यावी अशी देखील मागणी केली जात आहे. यामध्ये विशेष म्हणजे अशोक खरात यांच्या पत्नीने देखील त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची भविष्य सांगणारी पदवी नसून केवळ फसवेगिरी तो करत असल्याचं समोर आलेलं आहे. मग आता ज्या पद्धतीनं खरात यांनी आतापर्यंत साम्राज्य उभा केलं ते कसं केलं, त्याच्याबरोबर राजकीय नेत्याकडून किती दक्षिणा येत होती, त्याच्याशी कोण नेते संपर्कात होते हे देखील तपासात समोर यायला हवं. ज्याला स्वतःचं भविष्य कळालं नाही तो दुसऱ्याचं भविष्य काय सांगणार. एवढं साधं सरळकट कारस्थान लोकांच्या लक्षात येत नाही. श्रद्धा असावी पण एवढी भोंदूगिरी श्रद्धा नसावी की जेणेकरून आपली त्यामध्ये वाट लागेल. सध्या समाज माध्यमासमोर या वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आता तपासात 4-5 महिलांनी देखील नाशिक पोलिसांमध्ये तक्रार गेल्याची माहिती समोर आली आहे. त्या बाबतीत अशा प्रकारे शोषण करण्यात आलं होतं. त्यामुळे या भोंदू बाबा अशोक खरात याची गुफा किती लांबपर्यंत पोहोचलेली आहे हे पण आपल्याला येत्या काही काळात लक्षात येईल. तुम्हाला या भोंदू बाबाविषयी काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. सतर्क राहा आणि अशा भोंदूगिरीच्या नादी लागू नका, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. सध्या तरी एवढंच, नंतर पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.